नामदेव महाराजांचा अधिकार फिरविले देवळ जगा माझी ख्याती नामदेव हाती आमच्या नागनाथला गेल्यात ना दर्शनासाठी तिथूनच आली आज फार गर्दी आहे पाहते ते साक्षात जगाच्या मालकानं नागेश्वरानं सुद्धा नामदेव महाराजांचं कीर्तन श्रवणासाठी देऊळ फिरलं ब्राह्मणांनी त्रास दिला तर मंदिराच्या पाठीमागे कीर्तन केलं होतं हा अधिकार नामदेव महाराजांचा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जगद्गुरु तुकोबारा यांचा अधिकार तुम्ही ऐकलंय वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस महादेवाचं मंदिर किती सुंदर असू द्या कोणत्याही देवाचं मंदिर पूर्ण झालं सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन नसते पहा जेवपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता नाही सप्ताहाची सुंदरता आहे त्याच्या काल्याच्या कीर्तनावरून महिन्याचा सप्ताह करा नाहीतर 15 दिवसाचा करा नाहीतर 11 दिवसाचा करा नाहीतर 7 दिवसाचा करा नाहीतर 5 दिवसाचा करा पण सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनावरून केली जाते सप्ताह पूर्ण झाला तेव्हा ठरवलं जातं जेव्हा आपण काल्याचं कीर्तन करू तेव्हा मंदिर पूर्ण झालं तेव्हा ठरवलं जातं जेव्हा मंदिरावरती कळस बसू तेव्हा मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून आहे तशी माणसाची सुंदरता माणसाच्या गेलं काय दे नाकाच्या शेंड्यावरून नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे लागले शेजारणीकडे नाकाकडे पाहायला शेजाऱ्याच्या नाकाकडे नाही पाहायचं आपलं तर एवढं लांबून तुम्हाला दिसणार नाही नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे बाई किती देखणी असू दे येरळीनं किती सुंदर असू द्या एवढी एवढंस नाकन भली मोठी न तर मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते मालकाला माहिती अख्ख्या येरळीत आपलंच भूते पण तरी नाही सांगत पप्याची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असेल तर किंमत यावं कधी कधी म्हणता तुम्ही चपट्या नाकाची तुमच्याकडे आहे का नाक नसेल तर उपयोग किती बाई देखणी असू द्या मुलगी सुंदर आहे फार सुंदर एका मुलाला त्याचे वडील मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून आल्याच्या नंतर ते पोराच्या आईचा पाय कुठं घरात राहतोय पोराच्या आईने प्रश्न विचारला पप्पाचे पप्पा सांगा ना पोरगी कशी दिसायला ते म्हणजे पोरगी हळदीच्या गाभ्यासारखा तिचा देह डाळिंबी सारखी तिचे ओठ आहेत गुलाबाच्या पाकळी सारखे तिचे गाल सुडोल बांधाय धनुष्येला लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिचे भुवया आणि भुजंगासारखी लांब सडक तिची वेणी आहे आणि विशेष म्हणजे तिने केसांना डाय केलेला कोणती लावता मग गणपती शापणी शामोरी कोणती लावता वा काय खरं बोलल्या माय वा गाडीत टाकून घेऊन जाऊ वाटायला लागले लावू नका या मताचे नाही पहा आता महिला मंडळ डाय करतात नवल सोडा तर कमी वयात केस पांढरे व्हायला लागले पहा पुरुष मंडळीचे सुद्धा पहा तुम्ही कमी वयात पोरग 15, 16, 17 वर्षाचा असेल तरी केस पांढरे होतात अगोदरच वाटतं मात्र झालं का काय मायबापाला प्रश्न पडतो याचं लग्न होईल की नाही गावागावात गेलं तर टरका निघत आहेत सध्या बिना लग्नाची भेटच ना काय करणार आहेत किती पोरीच्या जरी आपण पाहिलं मामाला पोरगी असेल आणि पोराच्या बापानं पोरीच्या बापाला म्हणा जे अरे पोरीचा बाप म्हणतो हा पुढच्या घरी बघू औंदा नाही करायचं भेटच ना पा मला सांगायचंय तुम्हाला एकच आपण जर विचार केला डाय केलाच पाहिजे कमी वयात केस पांढरे झाल्यावर आता काय करावं पर्याय नाही पण पुरुष मंडळ अजून रवी दादा आपल्याला काही एक उत्तर सापडलं नाही बरेच जण बसले जातात तुमच्याकडे काय आपलं येत नाही इकडे डाय करणे ठीक आहे पण डायचं इथं काय काम हे काय कळालं नाही अजून हे डाय करायचं ठिकाण किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं इकडून काळामध्ये कमी दाबाचा पट्टा नुसतं धोकं पडल्यासारखं होतं हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मला सांगायचं एकच सांगतात मुलगी दिसायला फार सुंदर आहे पण म्हटली का काहीतरी घोटाळा पण तिचं नाक म्हणजे नुसतं बस स्टँड काही उपयोग आहे का काय करावे ती 32 लक्षाने नाक नाही तिने वाया गेली नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा तुमच्याकडे पोरी पाहतात का पहिल्या काळात पहा तुम्ही बुट्टीचे उंचचे काळीचे सावळीचे आता म्हणतो कशी असू द्या पण पहा हेकणी असेल तरी चालते
भेटच ना, काय करणार, गावागावात टेम्पो टेम्पो लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्या इकडे आहे का एखादी, म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो टेम्पोने ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड आहे. परवा एका पोराची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची, पोराच्या सासूबाईंनी पोरग पाहिलं आणि पोराच्या सासूबाईंनी पोरग पाहिलं तर पोरग, ती सासूबाई म्हणते याला पोरगी द्यायची नाही म्हणे. पप्प्याचा बाप तुम्ही काही करा पण याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला का तुझ्या का गोळ्या संपल्या का, तुला झालं याला पोरगी द्यायची नाही. झालं का त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणे, 3 मजली बिल्डिंग आहे नांदूर मध्ये, 50 एकरचा मालक आहे म्हणे, तुला याला पोरगी द्यायची नाही म्हणे. भिकाऱ्याला दे पण त्याला नाही. अगं झालं का तुम्हाला माहित नाही म्हणे पप्पा जबाब तुम्ही इकडे या. झालं काय तुम्ही इकडे म्हणे तुम्हाला झालं का तुम्हाला माहित नाही म्हणे मला पाहायला आलं. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे महिला मंडळ. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नुसती सर्दी नाही पहा, सर्दी झाली तर बरी, पिकलेली सर्दी लय अवघड त्यातून परत. मला सांगायचंय वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम अधिकार संपन्न तुकोबाराय. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरिता तर रावळामध्ये चंद्रभागे स्नान करून त्या देवळामध्ये आलेत. जगाच्या मालकाकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं तर जगाचा मालक आज तुकोबारायांकडे पाहत होता. तुकोबाराय म्हणतात का हो देवा, दरवेळी आलो तर काहीच बोलत नाही तुम्ही, माझ्याकडे पाहत नाही, खाली मान घालून उभे राहता. पण या वेळेला झालंय का की तुम्ही रागानं माझ्याकडे पाहतात. ज्या वेळेला भगवान परमात्मा सांगतात मागण्याची आस पाये मुखाकडे, तुकोबाराय कित्येक पिढ्या नाम चिंतन करतायत पण याच फलित म्हणून काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो आम्ही आमची रीत कधी परंपरा नाही मोडणार. तुम्ही पहा श्रीराम कथेमध्ये सुद्धा ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी एक वचनी एक पत्नी एक बाणी होते, शूर्पणखा आली होती लग्न करण्यासाठी पण सांगितलं रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई. तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा परंपरा कधीच मोडू शकत नाही, नाही मागू शकत. आणि सांगितलंय माझ्या वडिलाची मेरासिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा नाही मागू शकत. भगवान परमात्मानं हट्ट धरला. तुकोबाराय काहीतरी मागावं लागेल, जगाच्या मालकाचा हट्ट पूर्ण करायचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात मनती काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. देवाला जर बरं वाटलं पा हेची देगा पर्यंत तरी आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. एकदा सर्वांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताकडे मागतात हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा हेच दान दे, तुझा विसर कधी पडला नाही पाहिजे, हेच दान पाहिजे. तुकोबाराय भगवंताला विचारत नाही, हट्ट करता देवा पाहिजे तरी हेच पाहिजे. तुम्ही कधी कधी पहा देव मागता आलं पाहिजे माणसाला. देव आपल्याला कधीच म्हणत नाही मागा, पण चुकून कधी मागा म्हटलं तर काय मागताल.
गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत सगळ्या गोष्टी आपण मागून घेऊ. जगाच्या मालकाकडे तुकोबारांनी मागितले देवा तुझं दान दे, पण दान दे काय, मला तुझा विसर जीवनात कधीच पडला नाही पाहिजे, हेच दान पाहिजे. मागण्याची पद्धत आहे पा, कधी मागावं, कुणाला मागावं आणि किती मागावं. महिला मंडळ तुम्हाला फेअर अँड लवली लावायची, ती जर मिरच्याच्या दुकानात जाऊन मागितली तर भेटेल का? कुठं मागावं लागेल. पुरुष मंडळी 1 किलो पेढे पाहिजेत, बुटाच्या दुकानात जर जाऊन मागितलं जमल का? बुटाडा हाणून तो आपल्याला, पण भेटणार नाही. माणसाला मागायचं ठिकाण समजलं पाहिजे, कधी मागावं, कुणाला मागावं. जगाच्या मालकाला नक्कीच मुलगा मागा, पण चांगल्या विचाराचा पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आपण देवाला मागतो वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य, मागा पण चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. जगाच्या मालकाला मागावं, पण त्याच वेळेत ते मागितलं तर चालतं. एखाद्या नवरा बायकोचं भांडण झालंय आणि तेवढ्यात मालकाला ज्या वेळेला बायको रागारागात बोलून मालक घराच्या बाहेर आले, त्याच्या जवळचा मित्र आला, दादा जरा 10,000 रुपये उसने देता का? पैसे देईल का? ते 2 शिव्या देईल पण पैसे नाही भेटणार. पण त्याला जर काही आनंद झालेला असेल, 10,000 काय 1,00,000 रुपये मागितलं तरी भेटतील. माणसाला मागण्याचं ठिकाण समजलं पाहिजे. 23 वर्षाचा मुलगा रोज हनुमंतरायाची भक्ती करायचा. हनुमानजीच्या मंदिरात आला, जवळजवळ 10-15 वर्षापासून तो हनुमानजीला पाणी घालायचा. रोज सकाळी पहाटे उठायचा. हनुमानजीची भक्ती करत असताना एक दिवस हनुमंतराय त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे देवा सगळ्या काही गोष्टी आहेत, माझं तुझ्याशिवाय कोण नाही, सगळं काही दुःख संकट मी तुला सांगतो, पण एकच इच्छा आहे की बऱ्याच वर्ष झालं म्हणे माझं काय लग्न होत नाही, म्हणे तेवढं लग्न होऊ दे. हनुमंतराय म्हणतात तू का पागल झाला का काय? म्हणे मीच बालब्रह्मचारी म्हणून इथं बसलो, म्हणे मलाच कोणी नाही दिली म्हणून येत आहे, तुला पाहिजे ना बायको, जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा, एखादी बायको भेटली तर बरं होईल. देव म्हणतात तथास्तु. त्याला बायको भेटली, पण बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपला सहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे पा, लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर, तुमच्याकडे आहे का नाही आपल्याला माहिती नसेल तर चालू करून घ्या. बायकोला 5 पायऱ्या तरी उचलून घ्यावं लागतं. पायऱ्या चढताना ज्या वेळेला विचार केला ह्याचे डोळेच पांढरे झाले, म्हणजे हिला कसं वरती नेऊ म्हटल्यावर तेवढ्यात खालून गर्दीचा लोट आला. त्याला वाटलं गर्दीच्या लोटा बरोबर गेली तर गेली, त्यानं बायको उचलली, हा गेला वरून, बायको राहिली खाली. दोघांचे झाले ताटातूट. बाई सापडच ना, सगळीकडे पाहिली, रडत बसलं. बायको सापडा म्हणून अख्ख्या जेजुरीत पाहिली, कुठंच सापडना. शेवटी आलं प्रभू रामचंद्राकडे. म्हणे देवा, देव म्हणतात का रे लग्न नाही? देवा लग्न झालं म्हणे, जेजुरीला गेलो म्हणे, बायको हरवली, तेवढी सापडून द्या. प्रभू रामचंद्र म्हणतात माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे, तू माझ्याकडे कशाला जा म्हणे माझ्या भक्ताकडे. त्यावेळेला हनुमंतरायाच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणे का रे लग्न झालं नाही का? म्हणे देवा लग्न झालं, पण बायको हरवली, तेवढी सापडून द्या. हनुमंतराय म्हणतात हा एक काम करू शकतो म्हणे, माझी गुरु माता शोधून दिली म्हणे, तुझी का देणार नाही? मला सांगण्याचं तात्पर्य माणसाला मागण्याचं ठिकाण समजलं पाहिजे. काही काही लोक देवाला मुलगा मागतात, पण मुलगा मागा पण चांगला असला पाहिजे. काही काही लोकांना पहा तुम्ही 6, 7, 8, 9, 10 लेकरं, कोठे काही एक नाही. एका बाईनं 2-4 लेकरं सोबत घेतले, निघाली माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. गावातल्या बस स्टँड वरती आली, बस आली, तिने हात केला, बस थांबली.
तिने सगळ्यात लहान लेकरू उचलून बसमध्ये ठेवलं. आता त्या लेकराला दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिले लेकराला वाटलं माझी आई कुठेतरी सोडून चालली का काय. दुसरं ठेवेपर्यंत पहिल्यानं टोपकून खाली उडी मारली. तिसरं लेकरू ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली. चौथं लेकरू ठेवेपर्यंत तिसऱ्यानं अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर वयस्कर होतात, म्हणतात मावशी काय कळतं का तुम्हाला, लाज वाटते का म्हणे, तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. एक ठेवलं की एक उडी मारते म्हणून, एक ठेवलं की एक उडी मारते. तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर तुमच्या पाठीमागे येतील म्हणे. मावशी वरती चढल्या मग कोंबडीच्या पिलासारखे तरा 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 लेकर सगळे तिच्या पाठीमागे. बरं बसले कोणी शेटाखाली कोणी पायाखाली. एक असतं 10वीला कंडक्टर आले तिकीट 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 आणि माणसाने कोणाच्या नादाला लागावं पण कंडक्टरच्या कधी नादाला नाही लागायचं. एक मुलगा होता बोली दाढी मिशा असे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वाढलेलं, कुंडल कानात घातलेलं. बसमधून आलं, नेमकं नाटक केलं होतं त्यानं शिवजयंती निमित्त आणि नाटक करून निघून आलं. आणि बसमधून प्रवास चालू होता, कंडक्टर आले तिकीट तिकीट तिकीट. आता गपचूप तिकीट काढावं की नाही. कंडक्टरला म्हणतो भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतं, भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या. आता कंडक्टर त्याच्या पुढचा होता, वयस्कर असल्यामुळं अशी आड रानात त्यानं घंटी वाजवली, गाडी थांबवली. कंडक्टर जवळ आला, म्हणतात राज मुजरा केला, गड आला उतरा खाली. काही उपयोग आहे का, गरज आहे का काही नादाला लागायची. हे बाईकडे आले तिकीट तिकीट तिकीट, गपचूप तिकीट काढाव. लेकरू असतं 10वीला पण सांगते 6वीला याचा अर्धच काढा, त्याचा हापच काढा, त्याचं काढूच नका, ते बालवाडीतच आहे. सगळं झालं. कंडक्टर म्हणतात मावशी काय कळतं का तुम्हाला, एवढे मोठे लेकर घेऊन कुठं प्रवासाला जायचं असतं का, अर्धे लेकर घरी ठेवायचे अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती मामा शांत बस, अर्धेच आणलेत. भानगड तशी सध्याच्या काळात. संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखा असावा, बाळ ध्रुवासारखा असावा, भक्त प्रल्हादांच्या सारखा असावा आणि मुलगा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. पहा चांगल्या विचाराचा पोरगा पाहिजे. आज शिवजयंती साजरी करतात पहा, तोंडात मावान काय तर म्हणे छावा. आपण कशाचे मावळे, दोन कावळे म्हणून जगतात काही. मला सांगायचं एकच, शिवजयंती साजरी करतो आपण पण रात्र रात्रभर डीजेच्या समोर दारू पिऊन जर नाचत असाल, महाराजाला सुद्धा दुःख वाटत असेल, तलवार घेऊन डोक्यात घाला वाटत असेल. ज्या दिवशी रात्री 12-1 वाजता एखादी दिसणारी स्त्री तुम्हाला तुमची ताई आणि तुमची आई वाटेल, त्या दिवशी समजून घ्यावा आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खास मावळे आहोत. त्याशिवाय महाराजाला सुद्धा आनंद नाही होणार. माणसाला चांगलं फक्त जगता आलं पाहिजे. पहा शिवजयंती सार्थकी लागेल पण ज्या दिवशी तुम्ही शिवजयंती साजरी करताना साधू संतांचे विचार तुकोबाराय कीर्तनामध्ये, आज सरपंच आमदार खासदार कीर्तनात आलेच नसते पण सगळ्यात अगोदर राजकारण करत असताना शक्तीला ज्यांनी भक्तीचा जोड दिला म्हणून स्वराज्य स्थापन झालंय ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुकोबारायांच्या समोर त्यांनी समोर बसून कीर्तन श्रवण केलंय. ज्या वेळेला सांगितलं तुकोबारायांना महाराज मी सुद्धा भाले तलवार सगळे टाकून देतो आणि तुमच्यासारखं भजन श्रवण करायचंय. महाराजांनी सांगितलं राजा तलवार घेऊन दुश्मनाचा शिरछेद करणं हा तुमचा परमार्थ आहे आणि जगतामध्ये जे गोर गरीब आहेत, रोगाने पीडित झालेले माणसं आहेत ना, जगाचं कल्याण करण्यासाठी आम्ही जगणं हा आमचा परमार्थ आहे. तुम्ही तुमचा परमार्थ पार पाडा, आम्ही आमचा परमार्थ पार पाडू. माणसाला जगता आलं पाहिजे, मुलगा असावा चांगल्या विचाराचा. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं पहा, यवनाचा काळा जिजाऊचा बाळा, काळाचा काळा जिजाऊचा बाळा, शिवनेरीवर जन्मला हो, शिवनेरीवर जन्मला राजाना वरण बांधल तोरण्याला, शुभाना वरण बांधल तोरण्याला, राजाना वरण बांधल तोरण्याला, राजाना शिवनेरी गडावर राजा जन्माला, रयतीच्या कृपेने छत्रपती झाला. शिवनेरी
त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. बऱ्याच जण फक्त नाटकं करते, असं वाटलं पाहिजे लय जोरात म्हटलंय. आज लोकांना वाटतं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जाते भेद मतभेद. मी तर कायम सांगत असते बा, 18 पगड जाती धर्मातली मावळी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते पा. आपण इकडेच फक्त मतभेद करू करू बेजार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा, प्रभू रामचंद्रासारखा चांगल्या विचाराचा पाहिजे. आज प्रश्न पडतो, जेव्हा 2 सख्या भावांच्या मध्ये भांडण होतं, 1 एकर जमिनीवरून 3 वर्ष कोर्टात केस चालते आणि एका बांधावरून सख्खा भाऊ भावाच्या डोक्यात धोंडा घालतो, कुऱ्हाड टाकतो ना, तेव्हा प्रश्न पडतो, आता कुठं रामराज्य गेलंय? रामकथा गेली कुठं? शिवमहापुराण दरवर्षी ऐकतोय आपण. सांगणारे महाराज लोक कितीक मेले सांगू, पण आपल्यात बदल मात्र कधी झाला नाही. आज सावत्र भावासाठी 14 वर्ष ज्यांनी राजसिंहासनावरती स्वतःच्या भावाच्या चरण पादुका ठेवून सेवा केली आहे, आदेशावरून पूर्ण अयोध्येचं रक्षण केलंय, तेव्हा कुठे रामराज्य आलंय? आणि राज्याभिषेक सोहळा हा प्रभू रामचंद्र राजसिंहासनावरती स्थानापन्न झाले. युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवान रा गया, अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम. प्रभू रामचंद्र भगवान की. ज्या दिवशी दोघा भावांमध्ये किती लोकांनी भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला ना, एकमेकांच्या मध्ये भांडण नाही झालं पाहिजे. मला सांगायचंय, तुकोबाऱ्या देवाला म्हणता, देवा मला हे सुद्धा आण दे, तुझा विसर नाही पडला पाहिजे. कधी कधी पहा माता माऊल्यांना, एक बाईचे मालक अमेरिकेमध्ये चालले होते, त्यांनी मुलाला विचारलं तुला काय आणायचं? मुलगा म्हणे मला मोबाईल पाहिजे. मुलीला विचारलं तुला काय आणायचं? तिने सांगितलं मला लॅपटॉप पाहिजे. ज्या वेळेला विचारलं स्वतःच्या भावाला तुला काय आणायचं? तो म्हणा मला चांगली घड्याळ पाहिजे. आणि भाऊजाईला विचारलं तुला काय आणायचं? ती म्हणे मला पैठणी आणा अमेरिकेवरून. काय म्हणे? पैठणी. आता स्वतःच्या पत्नीला विचारलं तुला काय आणायचं? तिने एक कागद घेतला आणि त्याच्यावरती असा एक आकडा काढला आणि ती कागद तिने मालकाकडे दिला. आता मालक गेले, तू कागद तिने खिशात, मालकाने खिशात टाकला. अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी मोबाईल घेतला, लॅपटॉप घेतला, पैठणी घेतली, मग घड्याळ घेतलं, पण ही चिठ्ठी पाहिली बायकोची, त्याच्यावरती एक आकडा होता. याच्या लक्षातच नाही ती एक म्हणजे काय. ते शेवटी बेजार झालं. गावाकडे आल्यावर सगळ्यांच्या वस्तू आपोआपल्या दिल्या आणि मालकीनेला म्हणे, का ग तू जे एक आकडा लिहून दिला म्हणे त्याचा काय अजून मला अर्थ नाही समजला. एक आकडा लिहून दिला का? ती म्हणे जगात सगळ्यात जास्त मला तुम्हीच आवडतात, सगळ्यात जास्त प्रेम फक्त तुमच्यावरच आहे, पण एक आकडा यासाठी लिहून दिला जसे अमेरिकेमध्ये तुम्ही एकटे गेले, येताना सुद्धा ती म्हणे अजून सोबत कोणाला घेऊन येऊ नका, बस फक्त तुम्हीच पाहिजे. तुकोबारे म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, आणि तुझा विसर न व्हावा. तुझा विसर जीवनात कधी पडला नाही पाहिजे. मागावं पहा, पण काय मागावं? जे मागणं शबरी मातेने केलंय जगाच्या मालकाला. मागितलं नक्कीच. 5 वर्षाच्या द्रोह बाळानं अडळपद मागून घेतलंय. जगाच्या मालकाला काय मागावं हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. भगवान माझं मन प्रपंचात कधीच पडू देऊ नको. आणि प्रत्येक महाराजाकडून तुम्ही ऐकता, दुःख बांधावडी आया संसार लटिका व्यवहार सर्वा संसार. हा संसार दुःखमुळे किती ऐकलं तरी आपल्या डोक्यात कधी प्रकाश पडत? बरं सोडा वाटतो का? संसारात किती सुख शोधलं तरी सुख भेटतं का? संसारात सुख असं करा नाही तर असं करा. संसारात सुख, संसारात सुख, संसारात सुख. जोरात बोला, संसारात सुख. तुम्हाला काय कळतं संसार? अजून मायबापालाच नाही कळालं आपल्या संसारात सुख आहे का नाही. तुम्ही काय उत्तर द्यायला लागले? त्यांनी माता पिता तर यायचे, त्यांचा प्रश्न आहे. महाराज लोकांनी विचारलं उत्तर देणं. मला सांगायचं एकच, संसारात सुख किती शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधून सुद्धा सापडत. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीच घर बशी बसे जागेवर
कपैंडे दारो. कपांना येतो ना माझं बोलणं लक्षात तुमच्या. बशांनो भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? बशी फुटली तर विषय संपला. कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही बा. बशीला भांड्याच्या घरात आतमध्ये बरोबर आणि कपाला लटकते रे न. त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. एकदा का लग्न झालं एवढा आना मागं लागतं. आना 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 करून कप काना होतो पण आना काही माणसाचं संपत नाही. एक दिवस पाय एका कपानं 10 एकर कांदा लावला. कांदे कळते तुम्हाला? अख्ख्या गावात याचाच कांदा 1 नंबर. एकच नंबर कांदा आणून अख्ख्या गावात चर्चा चालू होती. रामभाऊ त्याचा कांदा 1 नंबर आला. बशी म्हणली मला यायचं कांदा पाहायला. लावायला नाही म्हटली, पाहायला म्हटली. तिने उंच टाचाची चप्पल घातली, साईड पिन केली, फिरून लावली. कळतात ना? जीच लावली निघाली उंच टाचाची चप्पल घालून बांधानं. जशी बांधण निघाली सुटू बांधव आली. जशी बांधव आली तशी धपकन थोबडून पडली. आणि जरी बशी मोडली तरी उचलून कोणाला घेऊन जायची? सगळ्यात मोठी दशा आपलीच आहे पहा. किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. प्रपंच करू नये का मग करावा, पण संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, योग्य वेळेत सावध व्हा. भगवान परमात्माचं नामचिंतन करा. प्रपंचात स्वतःला गुरुपटून मात्र ठेवू नका. तुकोबारे म्हणता देवा हेच दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, पण तुझा विसर नाही पडला तर उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो खूप बरा आहे. भगवान परमात्माला सांगतात गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी. गुणगान करेल पण कसं? आवडीने. परमार्थ करावा आवडीनं करावा का सवडीनं करावा? आपला कसा आहे? खोटं बोलायचं नाही, शेजारीची शपथ. कसा परमार्थ आहे? परमार्थ करावा आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ज्या दिवशी आवडीनं भगवान परमात्माचं नामचिंतन कराल त्या दिवशी जीवनातील सगळ्या इच्छा मनोकामना अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. काय करावी साधने फळ अवघेची येणे. देव देतो पा पण देवाचा स्वभाव आहे घेशे तेव्हा देशी ऐसा आसशी उदार. देव देतो मात्र
पण अगोदर घेत असतो. एका हातानं दिलं, जगाचा मालक आपल्याला 10 हातानं देतो. ते कसं? ज्या वेळेला द्रौपदी मातेनं भगवान परमात्माच्या बोटाला चिंदी बांधली ना, 999 धाग्याच्या बदल्यात देवानं 999 साड्या दिल्या. त्याच्या पुढे विचारताल, मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडीला, मुष्टीभर पोहे घेऊन या, त्याच भेटीला गेला. शुद्ध भावने कोणी या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याच चरणी लक्ष लागो. जगाच्या मालकाला नक्कीच मागावं, पण चांगल्या गोष्टी अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन कंठाशी का करावं? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा. माऊली ज्ञानोबा सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी, त्याच्या पुढे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, आणि गगना हुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. मुखात भगवंताचं नामचिंतन पाहिजे. आणि शेवटच्या श्वासाला जर आलं तर खूप बारे सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. देवाचं भजन करता आलं पाहिजे. आता मला सांगा, देवाचं भजन शेवटच्या श्वासाला मुखात येण्यासाठी ते अगोदर घरातल्या लेकरांची नावं तशी पाहिजे की नाही? नाव असावं. पहिल्या काळात होतं नामदेव, तुकाराम, राम नाव होतं, त्याचबरोबर माऊली ज्ञानेश्वर नाव होतं. आता जरी राम नाव असेल तरी तुम्ही राम म्हणता का? मग आणि नामदेव नाव असेल तर काय म्हणता तुम्ही? बरं महादेव नाव असेल तर नाही ना, आपल्या तोंडाला नीट येत. आताची नावं सुद्धा काय निघाली पहा, बबली, पल्लवी, नेहा. आता मला सांगा, बबली लहान आहे तोपर्यंत बरी. बबली ज्या दिवशी 20 वर्षाची होईल, काही दिवसांनी बबली 40 वर्षाची होणार आहे. बबली काही दिवसांनी 60 वर्षाची होईल, बबलीची मान हलायला लागल, आणि मग बबली म्हणा, बबलू चला कीर्तनाला आपल्याला जायचंय. जमल का? नाव तरी शोभले पाहिजे म्हातारपणाला, असे नाव माणसाला ठेवले पाहिजे. भगवान परमात्माचं नामचिंतन तृण अग्री मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारण अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. योग्य वेळेत नामचिंतन करा. बरेच जण म्हणतील ताई करू म्हातारपणी. म्हातारपण येईल कशावरून? अल्पायुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनाशी उरले ते पाहिगा. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं पहा. ते कसं? समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावधान पहिला शब्द आहे. हा शब्द ऐकलाय का तुम्ही? कुठं ऐकला? म्हणा तुमच्या कीर्तनात. हा शब्द पहा प्रत्येकाच्या कानावरती पडलेला आहे. ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी पहिला शब्द सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. अभंग पटला तर टाळी वाजव, लक्ष दे नाही का फक्त. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी. दारा म्हणजे पत्नी. प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमाठी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 वर्ष पूर्ण झालं की माणसाला चष्मा लागतो पा. पहिल्या काळात लवकर चष्मे लागत नव्हते का? लोक देवाचं रूप पाहायचे, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे, गाथा वाचायचे. आता पहा तुम्ही, चष्मा लागला काही काही लोक, अहो एवढी एवढंस 2 आणि 3 वर्षाचं लेकरू, त्याला बाटलीचा बुडा एवढा जाड चष्मा आहे. शाळेत जाताना एके बेंचवर दोघं, आणि जवळच्याला म्हणतं, का रे बाळ्या, आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? बरं मॅडम का चांगली का? मॅडम म्हणते तुम्ही एका बेंचवर 4 कसे? रेंज मध्ये राहिले तर कळलं तुम्हाला. काही काही म्हातारी पहा तुम्ही, चष्मा लागला तरी माणसानं अगोदर ठरवायचं काय पाहावं काय नाही पाहावं. आता चष्मा लागला तरी चष्म्याच्या वरून पाहतो, पण पाहिल्याशिवाय राहत नाही. डोळा 40 आली, डोळ्यास भुळ पडली,
कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी माता रामनती सावध सावधान वाचे वदा नारायण 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना